सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी तर यासाठी 26 फेब्रुवारी या ठिकाणी शिवरात्रीचा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे। तर आपण या ठिकाणी पूर्व तयारी कशा प्रकारे चालू आहे आणि भाविकांसाठी कशा प्रकारे रांगा आणि पार्किंग या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत। काही दिसतात तर या ठिकाणी तुमचा फक्त जे देवस्वारी येणार तर या ठिकाणी देवस्वाऱ्यांची सगळी देवस्वारी येथून एंट्री करणारा ही भाविकांसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दर्शनासाठी रांग नसणारा, कारण आपण रेग्युलर येतो तर या ठिकाणी आपण इथून दर्शन घेतो। तर तसा काही या महाशिवरात्रीच्या निमित्ताने इकडनं रांग असणार नाही याची नोंद सगळ्या भाविकांनी घ्यायची आहे। तर जे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतील त्यांच्यासाठी या ठिकाणी ही नारळ फुला वगैरे या ठिकाणी तुमका मिळतला आणि या ठिकाणी सगळीकडे स्टॉल असत तर त्या ठिकाणी तुमका मिळू शकता आणि तुम्ही कुणकेश्वराचं दर्शन घेऊ शकता। तर मित्रांनो, आपण होतो मगाशी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आणि त्याच उजव्या साईडने जो रस्तो इलो त्या ठिकाणी अशा प्रकारे तुमका एक चार्ट दिसत म्हणजे नकाशा दिसत। तर ह्यो नकाशा या ठिकाणी की इकडनं देवदर्शनाची लाईन चालू होता। तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडला जो रोड इलो त्या ठिकाणाहून इलात तर इकडे देवदर्शनासाठी लाईन चालू होता आणि या ठिकाणी भक्त निवास तर त्या ठिकाणी आतमधून लाईन अशी फिरून येता। भक्त निवासमधून इकडून म्हणजे भक्त निवास इकडे तर तिकडून फिरून येल्यानंतर ती लाईन इकडे बाहेर पडता आणि त्याच्यानंतर तिकडे फिरून हे बघा इकडे अशी फिरून इकडे वरती म्हणजे इकडून अशी वरून लाईन जाता, इकडून वरून अशी ती इकडे खाली उतरता आणि हे बघा इकडून आतमध्ये तिकडून तुम्ही खालती उतरल्यानंतर या ठिकाणी असे रांगेसाठी एक व्यवस्था केलेली आहे म्हणजे पद्धतशीर असे या ठिकाणी माणसा फिरतील याचा नियोजन केलेला आणि तुम्ही या ठिकाणी बघतास की पहाटे 3 वाजल्यापासून दर्शन सुरू होणारा कुणकेश्वराचा आणि त्याच्यानंतर हे बघा या ठिकाणाहून तुम्ही आतमध्ये दर्शनासाठी प्रवेश करू शकतास। इकडे प्रवेशद्वार आणि तिकडून मग तुम्ही दर्शन घेऊ शकता आतमध्ये जाऊन। दर्शन घेतल्यानंतर तुमचं दर्शन झाल्यानंतर देवाचं दर्शन घेऊन झाला की या शिड्यावरून तुम्ही खाली उतरू शकता आणि हे बघा या ठिकाणी तुम्ही देणगी वगैरे देऊची असतात तर तुमका या ठिकाणी देणगी देऊ शकतास आणि तसा तुमका कुणकेश्वराचा प्रसाद नेऊचो असतात तर या ठिकाणी लाडू प्रसाद विक्री स्टॉल पण असणारा आणि या ठिकाणी तुमका लाडू मिळू शकतात प्रसाद म्हणून फक्त 25 रुपये असा। ही कुणकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर या कुणकेश्वराच्या मंदिराच्या परिसरात म्हणजे आजूबाजू पण इतर मंदिरं आहेत त्याचं तुम्ही दर्शन घेऊ शकता। इकडे हा श्री गणपती मंदिर आणि तुमका इकडे दाखवतोय मी हे बघा श्री देव नारायण मंदिर। अशाच प्रकारे इकडे वेगवेगळ्या देवांची मंदिरं आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही दर्शन घेऊ शकतात त्या मंदिरांमध्ये जाऊन। हे बघा वर्षभरात वार्षिक उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात हे आपल्या समोर दिसतात। मित्रांनो, इकडे समोरून तुमका रस्तो दिसता म्हणजे वाट दिसता तर तिकडून तुम्ही खाली येऊ शकतास आणि खाली येल्यानंतर या ठिकाणी पूर्ण समुद्र बीच एक सुंदर व्ह्यू आणि हे बघा या ठिकाणी खालती पण स्टॉल आहेत तुम्ही इकडे मस्त फिरू शकतास आणि या ठिकाणी तुमका जी एक खडका दिसतं त्या खडकावरती ओटीच्या वेळी शिवलिंग आहेत तर त्या शिवलिंगांचा पण तुम्ही दर्शन घेऊ शकतास। ह्या या विशेष आणि या ठिकाणीच देवस्वारी जे असतात तर स्नान करतात तुमका ती पण व्हिडिओ ग्रामीण कोकण या यूट्यूब चॅनलवरती बघूक मिळातच। तर तुम्ही मळ्यात येलात तर या ठिकाणी कलिंगडाचा स्टॉल असता म्हणजे गरमीत थंडावं म्हणतात ना तर या कलिंगडापासूनच मिळतं आणि हे बघा या ठिकाणी स्टॉल ठोकूचा काम म्हणजे स्टॉल बनवूचा काम चालू आहे। तुम्ही जर येणार असाल तर नक्की भेट द्या कलिंगडांचा कलिंगड खावा तुम्ही आणि हे बघा अशा प्रकारे स्टॉल या ठिकाणी लावले जाणार। कलिंगडांची चव मात्र या ठिकाणी मस्त असता। जे मंदिराचा जो प्रवेशद्वार तर त्याच्या उजव्या बाजून
म्हणजे मंदिराच्या उजव्या बाजून जो रस्तो होतो त्या ठिकाणाहून गर्दी व्हायची, त्याच्यामुळे एक पर्यायी मार्ग काढलेला. तर आपण त्याच रोडने जर पुढे गेलो म्हणजे कुठल्या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच्या आणि तर तिकडनं एक राईट हा आणि जो कलिंगडाचा मळवा आपल्याला दिसत आहे बघा, कलिंगडा असतं त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणाहून इकडे एक रोड केलेला म्हणजे अशासाठी की गर्दी होऊ नये याची पूर्णतः दक्षता घेतली गेली आहे. आणि या ठिकाणाहून पूर्ण जो रोड आहे तो पूर्ण बीचवरती जाता म्हणजे कुठल्याही प्रकारचा भाविकांना त्रास होऊ नये याचा नियोजन या ठिकाणी केला जातं. हे बघा या ठिकाणी काम चालू आहे म्हणजे जत्रेच्या आता स्टॉल बांधूचं काम चालू आहे. तुमका फायनली 26 तारखेक बघूक मिळत अशा प्रकारे स्टॉल लागलेले असतले. आणि या ठिकाणी हे बघा सगळे दुकानं इलेले, सामान तर येऊन पडला पण लावूचा बाकी आहे. हे बघा आणि तिकडे समोर बघताच तुम्ही आकाश पाळणी पण या ठिकाणी हॉटेल वगैरे. आणि आता आपण चाललो पार्किंगच्या दिशेवरती म्हणजे जो दाभोळा मार्गे म्हणा किंवा गेयसडा मार्गे म्हणा तो येणारा रोड आहे, तर त्या ठिकाणी आपण जातो. आणि या ठिकाणी अजून स्टॉल लागले नाहीत, एकतर या ठिकाणी करून ठेवलेला सामान येऊन पडला आणि स्टॉल येऊन लागूची आपण आता वरती जाऊया आणि पार्किंग कशा प्रकारे हा ते आपण बघूया. मित्रांनो आपण आता पार्किंगच्या ठिकाणी पोचलो आणि कणकवली दाभोळ तिठ्यावरून आणि समजा तळेबाजारवरून येणारे जे भाविक आहेत तर ते या ठिकाणाहून येणारच म्हणजे या रोडने येणारच. आणि हे बघा या ठिकाणी पूर्ण पार्किंग दिलेली आहे त्यांच्यासाठी, खाजगी वाहनांसाठी या ठिकाणी पूर्ण असं मोकळा असा कातळा त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था केलेली आहे. हे बघा खूप मोठा आणि पार्किंग व्यवस्था पण मोठी आहे. आणि या ठिकाणी हे बघा पोलिसांसाठी चेकपोस्ट असणारा म्हणजे या ठिकाणी पोलीस असणारच आणि फक्त जे बसेस आहेत त्यांना फक्त इकडून प्रवेश दिलो जाणारा, बाकी कोणाक प्रवेश नसणारा या ठिकाणाहून. आणि हे बघा या पुढे तुमका दाखवतोय कशा प्रकारे अजून जागा तर भरपूर. आपण ही जागा ती पूर्ण 26 फेब्रुवारीक पूर्ण भरलेली दिसता, कोणाक पण गाडी लावूक चान्स नसता म्हटलंच तरी चालत. आपल्याक आता या सगळा मोकळा कातळ दिसता. पार्किंग म्हणजे 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी पार्किंग संपल्यानंतर या ठिकाणी पुढे जे एस टी महामंडळाचे जे बसेस आहेत त्यांच्यासाठी पण पार्किंग हा एक सेपरेट व्यवस्था केली गेली आहे. आणि हे बघा या ठिकाणी आणि हे बघा समोर दिसता काम चालू आहे. इकडे नियंत्रण कक्ष म्हणजे तिकडे तुम्ही जाऊन चौकशी करू शकता की कुठली गाडी किती वाजता लागणारा किंवा इल्यानंतर तुम्ही विचारू शकतास की परत गाडी कधी जाणारी आपल्या मार्गासाठी. आणि खाली जो कुणकेश्वरातना येणारा जो चढावा त्या येताना डाव्या बाजूकच येऊन बसेससाठी हे पार्किंग झोन आहे. तर या ठिकाणी तुम्ही बसेसने येणाऱ्या लोकांसाठी ही व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो मालवण आणि आचरा या ठिकाणाहून जे येणारे गाडी आहेत तर त्यांका जो बीचकडे जाणारा रस्तो आहे तर त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली गेलेली आहे. आणि ह्यो जो आतमध्ये रस्तो आहे म्हणजे वरच्या साईडने जो रस्तो इलेलो आहे तिकडे नो एंट्री असणारा. आणि या ठिकाणी खाली जाणारा जो बीचकडे जाणारा रस्तो आहे तर त्या ठिकाणी पार्किंग असणारा. तर आपण आता ती पार्किंग बघूया. आणि हे बघा ही पोलीस चौकी म्हणजे पोलीस या ठिकाणी असणारच, म्हणजे एस टी बस या ठिकाणी थांबणारच. या ठिकाणी पार्किंग हा खालती इल्यानंतर डाव्या बाजू जो खाली रोड येता तर त्या ठिकाणी हे बघा तो एस टीसाठी पार्किंग केलेला आणि खाजगी वाहनांसाठी या ठिकाणी पार्किंग असणारा. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघा, आमची जी काही माहिती देत होती योग्यरित्या ऐका आणि ते की फॉलो करा. तर या ठिकाणी हे बघा पार्किंग मस्त व्यवस्थित योग्यरित्या केलेला. या ठिकाणी साफसफाई पण चांगल्या रीतीने केलेली आहे. तर मित्रांनो ट्रॅव्हलरसाठी या ठिकाणी 100 रुपये आणि 4 व्हीलर म्हणजे छोटे कार त्यांच्यासाठी 50 रुपये आणि 2 व्हीलरसाठी 20 रुपये अशा प्रकारे रेट असणारा. मित्रांनो देवगडवरून येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी 2 ठिकाणी पार्किंग केलेली आहे. आणि हे बघा ही खाजगी पार्किंग असणारा आणि या ठिकाणी हे बघा 2 ठिकाणी अशी व्यवस्थितरित्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध केलेली आहे.
आणि समोर तुम्ही बघताच या ठिकाणी पोलिसांची चेकपोस्ट असणारा, म्हणजे याच्या पुढे कुठलीही गाडी जाणार नाही। आणि या ठिकाणी हे बघा पार्किंग हा, तर तुम्ही देवगडवरून येणार असाल तर या पार्किंगमध्ये गाडी लावून तुम्ही खालती देवळाच्या मागे चालत जाऊ शकतास। नमस्कार। यावर्षी श्री क्षेत्र कुणकेश्वरमध्ये दिनांक 26 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी या 2 दिवसामध्ये महाशिवरात्र संपन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ कुणकेश्वर यांच्या वतीने जी काही पूर्वतयारी करायची आहे ती आज अंतिम टप्प्यात आलेली आहे। कामकाज पूर्ण होत आलेलं आहे। यावर्षी 25 फेब्रुवारीला आपल्या महाकुंभमेळ्याची सांगता आणि हे औचित्य या वर्षी यात्रेला आल्यामुळे यावर्षी फार प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे। आणि यावर्षी बऱ्याच वर्षांनी श्री देव कुणकेश्वर भेटीसाठी ज्या देवस्वाऱ्या येतात यावर्षी संख्या जास्त प्रमाणामध्ये, म्हणजे एकंदर 9 ते 10 देवस्वाऱ्या येत आहेत दर्शनाला, तीर्थस्नानाला आणि कुणकेश्वरच्या भेटीसाठी येत आहेत। तर त्या अनुषंगाने देवस्थान ट्रस्ट कडून येणाऱ्या भाविक भक्तांना चांगली सुव्यवस्था, सुरक्षा आणि त्यांना जे काही सोयी सुविधा द्यायच्या त्या परीने ट्रस्टच्या वतीने प्रयत्न चालू आहेत आणि जास्तीत जास्त यात्रा सुखकर सर्वांना कशी होईल याकडे देवस्थान ट्रस्टचा आणि शासकीय प्रशासकीय यंत्रणेचा लक्ष राहणार आहे। यावर्षी यात्रेचं स्वरूप पाहता जास्त गर्दी होणार असल्याने यात्रा परिसरामध्ये जे अपूर्ण रोड आणि अरुंद रोड जे आहेत त्याला एक पर्याय व्यवस्था म्हणून यात्रा परिसरामध्ये एक रोड तयार करण्यात आलेला आहे। तो रोड मळ्यामधून त्या अगदी बीचवर त्या ठिकाणी तो पोहोचणार आहे आणि त्यामुळे जो मेन रोड आहे यात्रेमध्ये त्या रोडवर जास्तीत जास्त गर्दी होणार नाही, चेंगराचेंगरी होणार नाही, कुठले अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि देवस्थान ट्रस्ट कडून घेण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय पालकमंत्री श्री राणेसाहेब यांच्या वतीने यावर्षी प्रथमच कुणकेश्वर बीचवर एक भव्य लेजर शोचं आयोजन आणि त्याचं आताचं काम चालू आहे, ते पण भाविक भक्तांना एक आकर्षण ठरणार आहे। त्याचप्रमाणे यावर्षी एकंदर यात्रेचं स्वरूप पाहता यावर्षी ज्या आचरा रामेश्वर आणि गिरबादेवी जामसंडे ह्या ज्या देवस्वाऱ्या येणार आहेत त्यांच्याबरोबर जी प्रचंड लोकसंख्या असणार आहे, रयत असणार आहे, त्यांनाही आम्ही आवाहन करतोय की यावर्षी यात्रा 1.5 दिवसाची असल्यामुळे एकाच दिवसामध्ये दर्शन घ्यायचं भाविकांना असल्यामुळे यावर्षी त्यांनी देखील सर्वांना सहकार्य करायचं आहे। कुठल्याही यात्रेमध्ये आपण देवस्वाऱ्या घेऊन येताना या ठिकाणी यात्रा परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची आतिषबाजी, इतर काही असुरक्षितता निर्माण होईल अशा प्रकारचे फटाके किंवा अशा गोष्टी करू नयेत असं आम्ही ट्रस्ट देवस्थान ट्रस्ट वतीने ग्रामपंचायत वतीने आवाहन करतोय। त्या दृष्टीने चर्चाही झालेली आहे सर्वांशी आणि सर्वांनी सहकार्याने मिळून यात्रा पार पाडावी असं आम्ही आवाहन सर्वांना केलेलं आहे। त्याचप्रमाणे भाविकांसाठी देखील आम्ही एक आवाहन करतो आहोत की यात्रेचा आणि गर्दीचा वाढता जर ओघ बघितला तर भाविकांना सुद्धा काही सूचना आणि त्या काही नियम अटी पाळणे गरजेचे वाटतात की या ठिकाणी यात्रा परिसरामध्ये फिरताना जास्तीत जास्त गर्दी असणार आहे आणि त्यामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी आपण घ्यायची आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी भाविक भक्तांची संख्या पाहता वाढत्या वर्दळीमध्ये आपण सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येकाने देखील काळजी घ्यायची आहे, ट्रस्टला सहकार्य करायचं आहे। यावर्षी कुणकेश्वर क्षेत्री येण्यासाठी आणि येणाऱ्या वाहनांसाठी या ठिकाणी 3 ठिकाणी पार्किंग असणार आहे। एक देवगडवरून येणाऱ्या रोडवरून, एक कुणकेश्वर भक्तांच्या मागील बाजू वरच्या बाजूस एक पार्किंग असणार आहे। त्याचप्रमाणे जो देवगड कुणकेश्वर जुना रोड होता त्यावरती कड्यावरती एक पार्किंग असणार आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी बीचवर लागून पर्यटन संकुल आहे त्याच्या खालच्या बाजूला मोकळ्या जागी पार्किंग व्यवस्था असणार आहे। तर आपण वाहनधारकांनी सुद्धा या पार्किंगचा व्यवस्थितरित्या लाभ घ्यावा, कुठल्या अनुचित प्रकार घडणारे, चिंगरी होणार नाही अशा पद्धतीमध्ये आपण ती व्यवस्था केलेली आहे, त्याचा लाभ घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्र 12 वाजेपर्यंत ह्या देवस्वारी भेटीचा कालावधी असतो, त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी
रात्रो पहाटे म्हणजे 26 तारीखला पहाटे दर्शन रांगा ज्या 3 वाजता चालू होतील तिथपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जास्तीत जास्त दर्शनाचा लाभ कसा घेता येईल याकडे भाविकांनी लक्ष देऊन आपली एक दर्शनाचा लाभ घेऊन आम्हाला सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही महाशिवरात्रीसाठी कुणकेश्वरच्या नक्की या तर आणि कुणकेश्वराचं दर्शन घ्या. तर मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.